काय बनवू गड्या, आज कायची भाजी बनवू विचारच येते स्वयंपाक करायला. बस आता काय बनवा काय नाही. सकाळ झाली तर कायची भाजी बनवून, संध्याकाळ झाली तर कायची भाजी बनवू, काय बनवा काय नाही समजून नाही राहिलं. पालक आहे तर असं वाटते डाळ भाजी बनवू, काय पालक खराब होऊन जाईल. मग असं वाटते नाही डाळ भाजी नाही, डाळ भाजी खाऊ खाऊ बोर झाली. मग काय बनवू, ब्रोकली ब्रोकली बनवून तर वरण बनवाच लागते. मग काय बनवू, कारले लेकरं नाही खात, कारले बनवून तर वरण बनवाच लागते. भेंड्या बनवून तर वरण बनवाच लागते. आणि बेसन, मग अजून म्हणून बेसन बनवून तर भाजीपाला आहे नाही काय घरी, बेसन बनवलं. काय बनवू आज, काहीतरी टेस्टी खावायची इच्छा होऊन राहिली. आता तेच ते खाऊशा नाही वाटत, बोर वाटते. आईलाच विचारू काय काय म्हणते इथं. आई 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 काय करून राहिल्या? काय झालं बबिता? आई काय बनवू म्हटलं, आता विचारच येऊन राहिला मला काय बनवा काय नाही. डाळ भाजी बनवू म्हटलं का पालकचे पराठे बनवू, काय बनवू? काय बनवतं म्हणतो तू? आता मी बनवायला बसली तर काही बनवून घेतो. मग कारले वरण नाही तर मग भेंडी वरण काही बनवतो म्हटलं मी. तुम्ही जे म्हणाल ते बनवतो मी, तुम्ही सांगा. पाय ना लेकरं काय खाते तर लेकराच्या हिशोबानं बनव. लेकरायले काय आई वरण भात पाहिजे, नाही तर मग खिचडी टाकून दिली त्याले तर तेही खातेत लेकरं. हो मग आपल्यासाठी काय बनवतं म्हणतो तू? तुम्हीच सांगा नाही काय बनवतं. मला तर विचारून राहिला काय बनवा काय नाही. सकाळ झाली असं वाटते काय बनवा, कायची भाजी बनवा स्वयंपाकाला बसल्यावर. आणि संध्याकाळी मग तोचरो ना आता काय बनवू आता काय बनवू. आणि आता एकच एक भाजीपाला खाऊ खाऊ बोर झाली आहे मी. असं वाटते काहीतरी टेस्टी खावा आज. हो हो भाजीचाही मोठा विचार येते. संध्याकाळ झाली का ठेसा बनवू काय, खिचडी बनवू काय, कढी बनवू काय. विचार येते बाप्पा स्वयंपाकाचाही. आता बसल्या बसल्या पालक साफ केली मी आणि म्हटलं डाळ भाजी ठेवून देतो बा. मग अजून वाटते काय डाळ भाजी बनवा, ठेचते. मग म्हटलं नाही आता मी पालकचे पराठे बनवतो. मग असं वाटते नाही पालकचे पराठे नाही खाव, तेलकट. मग म्हटलं पालकचे भजे बनवू काय, तर ते तेलकटच होते. आणि एक तर उन्हाळ्याचे दिवस जास्त तेलकट खा नाही लागत आहे, मग तहान लागते ना. हो तेलकट नाही पाहिजे उन्हातानाचं. तर काय करतं मग, काय बनवतं मग? तुम्हीच सांगा काय बनवायचं आहे तर तुम्ही जे म्हणाल ते बनवता आता मी. असं आहे काय? काय बनवा गड्या मग काहीतरी चांगलं. काय बनवा उद्या? एक काम करजो बबिता, काहीतरी नवीन खावायचं आहे ना तर इडली वडा बनवू आपण उद्या. तर आता म्हटलं कामं झाल्यावर डाळ आणि तांदूळ साफ करून ठेवून देजो. भिजू टाकून देजो म्हटलं साफसूफ करून. ठीक आहे. नाही तर तुम्ही सांगा तांदूळ किती टाका लागते आणि डाळ किती टाका लागते, तर तुम्ही काढून देजा बरोबर वाटीनं. उद्या मग नाश्त्यात बी इडली वडा आणि जेवणात बी इडली वडा खा म्हणा मग लेकराले दिवसभर इडली वडा. बाबा म्हणून स्वयंपाक नाही बनवला काय मग? हो ते तर आहे म्हणा, आपल्याला काही चालते पण त्याला तर भाजी पोळी पाहिजे म्हणजे पाहिजे. काही द्या ना पण भाजी पोळी द्या. मग मला तर भाकरी संग मिरचीचा ठेसाही आवडते, अजून त्या लहान टमाटरची चटणी आवडते आणि वांग्याचं भरीतही आवडते भाकरी संग मस्त. मग भाकरी बनवता काय आई आज? नाही भाकरी नाही बनवत आता. नाही सांगून राहिली तुले आवडते बा, म्हणजे मी कायच्या संग खाऊन घेतो म्हटलं. असं नाही का मला भाजीच पाहिजे वरणच पाहिजे. जे राहिलं ते खाऊन घेतो. आता उद्या म्हटलं इडली बनवू. आपल्यासाठी इडली बनवून घेऊ आणि त्याच्यासाठी तर स्वयंपाक बनवाच लागेल मग प्रकाशसाठी आणि प्रकाशच्या बाबासाठी. हो आई ते तर उद्याची गोष्ट झाली, पण आज म्हटलं आज काय बनवा. अमाय बबिता आंबे आणले होते ना प्रकाशनं? हो आई आहे ना, आंबे आहे ना. तर एक काम कर मग आंब्याचा रस बनव आणि पुरणाच्या पोळ्या बनवतो मी. मस्त रस पुऱ्या तेच बनवू आज. आंब्याचा रस बनव आणि पुरणाच्या पोळ्या बनवतो. काही स्वयंपाक बनवू नको. हो तसं करू मग. पण तेलकट होते म्हणा, पण काय होते काही नाही होत एक दिवस खाल्ल्यानं. हो एक दिवस खाल्ल्यानं काही होत नाही म्हणा. आपण काय रोज खाऊन राहिलो काय? एखाद्या दिवशी खाऊन घ्या लागते नवारीचं. तर तू रस बनव आणि सोल्याची डाळ शिजायला ठेवून दे मग 1.5 ग्लास. ठीक आहे. नाही कुकरमध्ये म्हटलं मस्त धुईदाय करून मांडून दे आणि डाळ शिजल्यावर देजो मग मला आवाज. मग त्याच्यात मस्त गूळ घे टाकून, इलायची पावडर जायफळ हे ते टाकून मग मी पाट्यावर वाटत म्हटलं. मिक्सरमध्ये नको काढजो तू. मिक्सरमध्ये काढतो तर पुरणाचं चांगलं नाही लागत, मला टेस्टी नाही लागत. पाट्यावर वाटत मी मग बनवून घेऊ आपण पुरणपोळ्या. ठीक आहे ना. आणि तिखट भाजी की बनवा लागेल काय मग आई? आता तिखट भाजी विचारतो प्रकाशच्या बापाले काय म्हणते तर.
हा ते तर म्हणून बनवस म्हणून गोड गोड नाही खात मी. हा त्याले गोडही पाहिजे तिखटही पाहिजे सगळंच पाहिजे त्याले. एक काम करतो नाही, लेकरासाठी भात बनवतो मस्त, भात आणि आलू वांग्याची भाजी बनवू चांगली टेस्टी मसालेदार. बरं बनव मग आलू वांग्याची टेस्टी भाजी बनव मसालेदार. आणि 5-6 पुऱ्या पुरणाच्या पोळ्या नाही काय. हो हो. नाही तर काय मग तेच ते खाऊ खाऊ बोर झालं. काय बनवा काय नाही काय बनवा काय नाही. ठीक आहे नाही, मांडून देतो मग मी डाळ. हो काय बापा ह्या लेकराचे नाटकच चालू राहते. हा हे नाही खात ते नाही खात, काय बनवून द्या रे तुम्हाला रोज रोज. हा काय बनवून देऊ म्हटलं. एवढी चांगली भाजी बनवली, हा मसूरची डाळ पोळ्या, हा खा ना. तुमचे बाबा अलग म्हणते हे काऊन बनवलं आणि ते काऊन बनवलं. रात्री म्हटलं किती मस्त स्वयंपाक बनवला मी, वरण भात दोडक्याची भाजी पोळ्या. हा तर म्हणते भाजीपालाच बनवतो तू, हिरवा भाजीपालाच खावाले पाहिजे काय. डाळी आणून ठेवतो तर डाळी बनवत जा. मग डाळ कायला आणून ठेवतो तू, राखासाठी सोंडे लागासाठी खराब व्हासाठी. हा किती बोलले रात्री माहित आहे ना, बोलले ना बाबा. आई तर बाबासाठी बनवत जा ना, मग बाबा बोलले तर बाबाला देत जा डाळी बनवून, आमच्यासाठी नको बनवत जाऊ. मी तर नाही खात, मला खातच नाहीये. मला दुसरं दे बनवून, काही बनवून दे, दुसरं बनवून दे. टमाटरची चटणी बनवून दे, लवकर होते. आता टमाटर बी 2च आहे ना. हा आता ते बाबा काय माहित कधी जाते काय जाते मार्केट मध्ये, मग काय टाकन मी भाजीत. तुला टमाटरची चटणी बनवून देईन ना, खाऊन घे आता. संध्याकाळी बनवून मस्त तुझ्या पसंत. नाही संध्याकाळची गोष्ट नको करू तू, आता बनवून दे. मग दिवसभर काय खाईन मी, काय उपाशीच राहू काय. बनवून दे तू, नाही तर बाबा तू नाव सांगन मी, आई मला उपाशीच ठेवते म्हणून. माझ्यासाठी टमाटरची चटणी नाही बनवून दे. बनवून दे ना, लय जोरात भूक लागली, बनवून दे ना, बनवून दे ना. अरे 2च टमाटर आहे, भाजीत टाकायला पाहिजे ना. हा राहू दे, जेव्हा आनंद बाबा टमाटर त्या दिवशी बनवून दे. हा आजचा दिवस खाऊन घे मसूरची डाळ. आणि काय होय म्हटलं, जास्त नाटक करून राहिला काय तू. हे नाही खात हे नाही खात, हे बनवून पाहिजे ते बनवून पाहिजे. जे बनते ते खाता नाही येत काय. पाहिजे म्हटलं गुंडायला लाद गीत नको मारू, पाडू गिळू नको. बनवतो तू, काय बनवलं म्हटलं मी. भाजी पोळी नाही होय काय ते, का तुम्हाला मी कुटार देऊन राहिली खावाले. भाजी पोळीच होय ना, मग खा ना. मॅड झालं काय गड्या पोट्ट. अरे काढा आहे ना तिकडे, डोक्याला घे लागन ना, रुतन ना डोक्याले. आणि ऐकत जाणं खरंच बाई, बदमाश लेकरं आहे बाई, नाव नाही ऐकत. हे मोठं बदमाश आहे. तो लाई ना मस्त खाऊन राहिला. बनीले पाय, बनी म्हणून राहिला काय आई हे दे ते दे. तू शिकव म्हटलं त्याले. तू हे गुन्हा तो घेत मग, तोही नाटक करन ना. चांगलं राहायचं नाही, तू या पाहू मग तोही नाटक करत तोही म्हणन मग आई हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे, जे बनलं ते चुपचाप खाऊन घ्या. आपण काय श्रीमंत आहे का, पैसेवाले आहे काय म्हटलं. जे मनात आलं ते बनवून खाऊ आपण. जे राहते आपल्या घरी ते बनवतो मी तुमच्यासाठी. आई मी नाटक नाही करत, मी जेवण करून घेतो. दादा चांगलाच नाही आहे. पाय बरं बनीले पाय म्हटलं, जे बनलं ते खाऊन घेते आणि तू बिघडव त्याले. तू एक गुन्हा घे नसतो, तू एक गुन्हा घेतेच म्हटलं तो, मग तोही नाटक करत. असं नाही आहे का गरीबी जे बनते ते खाऊन घ्या. आपण काय पैसे आले आहो काय, का तुमच्यासाठी रोज नवीन काही बनवू देईन तुम्हाला. जे बनलं ते भाजी भाकर राहो, तिखट भात राहो, वरण राहो, बेसन भात राहो, काही राहो म्हटलं. जे बनलं ते खाऊन घ्या लागते. नाटक नाही करा लागत.
बरं थांब, रडू नको. पाहतो मी काही बनवून देतो. काय बनवून द्या आता याले बी वेळेवर. एक काम करतो, प्रीतीताईच्या घरून वाटीभर भाजी आणतो आणि देऊन देतो याले. रडू नको हा, थांब इथंच. याले पाहिजे बनी जेवण करून राहिला. हा, लक्ष ठेव जा याच्यावर. काही लागन तर देजो, भाजी पोळी आणून देतो म्हटलं मी तुझ्यासाठी भाजी. हा, येतो मी लवकर प्रीतीताईच्या घरून. हो, आणून देतो. आता दुपारी सुपारी काही बनवत नाही मी. एवढ्या दुपारी चूल काही पेटवत नाही. आणून देतो तुले वाटीभर भाजी. आणून दे. मेघा, गमते काय आमच्या गावात? गमाचं काय प्रीतीताई, घरच्या घरी राहतो मी. मले काय कुठेही गमते. तसं नाही. जसं पाय लग्नाच्या पहिले कशी तू मस्त बिंदास्त राहत होती. ना कामाचं टेन्शन, ना घरी जायचं टेन्शन. मैत्रिणीच्या घरी आली तर तिथंच बसत होती 2-3 घंटे. हा, तर म्हटलं लग्न झाल्यावरची लाईफ पण लग्नाच्या पहिलेची लाईफ वेगळीच राहते. हा, मग लग्न झाल्यानंतर तो इथं आली. हा, सूरजच्या घरी. तर झाला म्हटलं तुझ्या मैत्रिणी झाली काय कोणासंग ओळखी? नाही ना प्रीतीताई, मी जातच तर नाही, कोणाच्या जास्त घरी जात नाही. आम्हा ओळखी ठेवत जाय ना, जात जाय, बोलत जाय. हा, तू बोलशील तेव्हाच ओळखी होईल ना. तू बोलतच नसन. कामच नाही पडत ना प्रीतीताई कोणासंग बोलायचं. काही बाहेरचे कामं राहते तात्या बाईच करून घेते. आणि मग माय मागं काय फक्त घरातले कामं राहते, घरचे कामं करणं आणि घरी राहणं. आणि बाहेर तर कोणासंग बोलणं चालणं आहेच नाही. कारण की आईच सांभाळून घेते ना. काही आणायचं राहिलं, कोणाला काही द्यायचं राहिलं तर आत्याच चालल्या जाते. हो, ते आहे. तशी तर मी सगळेलेच ओळखतो म्हणा आता एवढे दिवस झाले तर. पण कोणाकोणाला नाही ओळखत. ज्याले म्हणजे पाहिलंच नाही त्याला नाही ओळखत. होता होईल आता ओळखी. अमाय आशा, इकडे कुठं चालली म्हटलं? कुठं निघाली? अमाय आता प्रीतीताईला काय सांगू बापा. प्रीतीताईच्या घरी तर पाहुणेच पाहुणे आहे. आणि याच्या समोर भाजी मागणं तर चांगलं नाही वाटणार. भाजी मागणं हे नसते राहिले तर मागतलीच ती भाजी प्रीतीताईले. आता याच्या समोर नाही मागत. काय झालं म्हटलं? काय म्हणून राहिली? जोरात बोल ना थोडीशी. हा, इच्छा इथं आम्हाला ऐकायला नाही येऊन राहिलं म्हटलं. काय म्हणून राहिली तू तर? काही नाही प्रीतीताई, अशी चालली मी. इकडे चालली शांता काकूच्या घरा इकडे. काम आहे काय काकू सांगा? नाही नाही, काम की काही नाही. आता जेवण खाऊन झालं, काम गिम झाले तर चला म्हटलं भेट घेऊन घ्या बा काकूची. त्याच्यानं चालली होती. झालं तुमचं जेवण घे? हो झालं ना बा, आमचं जेवण घेऊन झालं. जेवण करूनच बसलं. आता भांडे आहे घासाचे, घासा लागन. जेवण केल्याबरोबर एकदम भांडे घासाची इच्छा नाही होत ना. जेवण केल्यावर तर माझी कामं जीवावरच येते. असं ते करावंच नाही. आता आराम करून घ्या, झोप घेऊन घ्या. एवढ्या लवकर झोपता काय जेवण केल्याबरोबर? नाही नाही, झोपत नाही मी. सांगून राहिली एक गोष्ट. म्हणजे जेवण केल्यावर ना आळसच येते, काम करायची इच्छा नाही होत नाही. तसं गिसं काही नाही आहे प्रीतीताई. ते आपल्यावर आहे म्हटलं काम करणं नाही करणं. हा, आता तुम्ही ना जर ठरवलं, हा पक्क मन केलं का नाही मले जेवण केल्याबरोबर भांडे घासणे, घर झाडझूड करून ठेवणे म्हणजे ठेवणे, तर तुम्ही भांडे घासूनच ठेवा म्हटलं. आणि तुम्ही जर ठरवान का नाही नाही आता नाही भांडे घासत मी, आता जेवली थोड्या वेळानं घासतो तर ते भांडे म्हटलं घासणंच नाही हो. संध्याकाळी होऊन जाईन तर तसेच तसेच राहते म्हटलं भांडे. मी नाही जेवली का काही जेवण हो का काही हो, भांडे घासून ठेवतो म्हणजे ठेवतोच. आळस येते पण मी आळस येऊ नाही देत अंगात. स्वतःहूनच नाही येऊ देत. करून घेतो काम आणि लगून जातो. मग करणे ना आता करणे सारखंच आहे. त्याच्यापेक्षा आता करून घ्या ना लगून जा. हो, हे बरोबर आहे ना तुझ्या. बरं येतो मग प्रीतीताई मी काकूच्या घरून. बस ना आली तर बसली असती पण येईन ना मी थोड्या वेळानं. आता पाहुणे येऊन आहे तुमच्या घरी, करा मस्त गप्पा गोष्टी. तर पाहुणे काय म्हणते? हा, पाहुणे येऊ नको म्हणते काय तुले? हा, पाहुणे आहे म्हणून बसून नाही राहिली काय तू? हा, म्हणून पुढे पुढे चालली काय? पाहुणे घेऊन काही नाही म्हणत म्हटलं. पाहुणेले भिवू नको. हा, नाही नाही कायले बिन पाहुणेले बिन काय मी तुमच्या सासूले बिन काय? हो काकू म्हटलं तुम्हाला बिन काय मी? नाही हो, कायले भेशील. मी काय करतो म्हटलं. आता मी आली तर येत जाय, बसत जाय. आम्हालाही चांगलं वाटते. 2 गोष्टी आमच्या संग बोलतं तर इकडच्या तिकडच्या गोष्टी आम्हाला माहीत होते. दिवसभर तर घरातल्या घरात राहतोच म्हटलं आम्ही. येईन ना मग कधी येत जाय मग. काही नाही होत. पाहुणे राहो काही राहो, पाहुणे काही नाही म्हणत. पाहुणे पाहुणेचं काम करते, तू तुझं काम करत जा. ठीक आहे ना, येईन एखाद्या दिवशी. बरं ये जा मग. चाल बाप्पा, शांत काकूच्या घरी पटकन जातो. तिकडे तो लढतच असं भाजी भाजी भाजी. आता याच्या समोर काही म्हणताही नाही येत. काकू, काकू, शांत काकू, वहिनी. अहो आशा होय काय? हो काकू, आशा होय ना. कुठे आहे तुम्ही? अहो इकडे म्हटलं, इकडे ये किचन मध्ये. बरं येतो. अम्मा बाई काकू काय चालू आहे? काही नाही हो, सोल्याची डाळ वाटून राहिली. पुरणाचं बनवतो म्हटलं. पुरणाचं?
आज काही स्पेशल दिवस आहे काय? आज काही खास आहे काय म्हटलं काकू? खास गीस काही नाही आहे व इच्छा झाली पुरणपोळी खावायची तर बनवून खाऊन घ्या म्हटलं. मन कायले ठेवा आता, घरी सोल्याची डाळही आहे गुळही आहे. आता म्हटलं बनवून खा नाही बा, मेहनत आहे. मेहनत लागते फक्त बनवायची. तर तिले म्हटलं मी पुरण बनवतो, तू म्हटलं रस बनवून घे. काल आंबे आणले प्रकाशनं, पिकले आंबे आले ना आता बाजारात, तर घेऊन ये म्हटलं. त्या म्हणजे मी नाही म्हटलं घेऊन ये, त्यानंच आणले. पण नवीन नवीन आंबे राहते, नाही खाव एवढ्या लवकर आंब्याचा रस. चांगले राहते काय काकू आंबे? पावडर मध्ये पिकवले राहते ना, एवढ्या लवकर नाही खा लागत. आता आणले तर काय करावं, फेकून द्याव काय? त्याच्यानं म्हटलं बनवूनच घे बा, खाऊन घेऊ. तर बबितानं रस बनवला. आता पुरणाच्या पोळ्या बनवून आम्ही आता डाळ वाटून घेतो म्हटलं पाट्यावर. डाळ वाटायला बी टाईम लागते ना पाट्यावर, बारीक वाटा लागते. नाही तर मग ठोकाय डाळ राहते तर चांगलं नाही लागत. मस्त एकदम बारीक चिकन वाटा लागते. नाही तर मग डाळ थोडंसं जाडसर राहिलं का मग गळ्यात अटकल्यासारखं लागते, ठसका लागते. त्याच्याने एकदम चिकन वाटा लागते पाट्यावर. हो हो, चांगला आहे, बनवा बा. अमाय आली तर बस ना. बसासाठी नाही आली काकू, मी अशी चालती बा. मला भाजी पाहिजे. भाजी द्या बरं, थोडीशी वाटीभर भाजी द्या माझ्या मोठ्या पोरासाठी. रडून राहिला तो. मसूरची डाळ बनवली तर मी खातच नाही म्हणते, आवडत नाही त्याला मसूरची डाळ. काय सांगा आता, नखरेच आहे. बाप अलग नखरे करते, लेकर अलग नखरे करते. भाजीपाला बनवा तर त्याच्या बापाला डसते, डाळ बनवा तर लेकराला डसते. काय करावं आता? बनवणारच मधात फसते म्हटलं. हो हो, आमची ती भाजीतच रोना. सकाळी बबिताई म्हणे काय बनवाई काय बनवाई, काय बनवू, डाळ भाजी बनवू का तिखट भात बनवू का पालकचे भजे बनवू का पराठे बनवू. आमचाही विचारच चालू होता. मग म्हणते आई एकच एक खाऊ खाऊ बोर झालं म्हणते, काहीतरी टेस्टी खाऊ. मी म्हटलं मग हो गड्या, रोज रोज भाजीपाला. आणि उन्हाळ्यात तर धकतही नाही बापा भाजीपाला म्हणा किंवा डाळीवाडी म्हणा. काहीच खाऊशा नाही वाटत ना. चांगलं टेस्टी खाऊशा वाटतं. थोडंसंच खा पण टेस्टी खा. हो ना काकू, तो लेकरं ऐकत नाही. लहान खाऊन घेते, तो नाटकं नाही करत. तो जेवणच करून राहिला आणि ह्या लढून राहिला बापा, लोडू खालीच पसरला म्हटलं गुंडाजवळ आणि रडून राहिला. त्याला म्हटलं गुंड गिंड नको पाडजो, आणतो म्हटलं मी त्यासाठी भाजी मागून. प्रीतीताईच्या घरी गेली होती मी, तिकडून चालली तर तिथं पाहुणे दिसले. तर पाहुण्यासमोर भाजी मागणं चांगलं नाही वाटणं मला. त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या बापा, इथं काही मागत नाही. प्रीतीताईची सासूही बाहेर बसली होती आणि मेघा आली तर मेघाही बाहेरच बसल्या होत्या, दोघी तिघी जणी. मग म्हटलं काय बापा, आपल्या गरीबाची इन्सर्ट करा. त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या, काकूच्या घरी जातो आणि घेऊन येतो म्हटलं भाजी. तसं काही नाही, गरीब श्रीमंत काही नाही. आता गेली तर काही म्हटलं असतं काय रुपाच्या सासूनं, रुपाच्या म्हणतो मी बी, प्रीतीच्या सासूनं कायले आली, कायले भाजी मागतं. लेकरायच्या ना जास लागते म्हटलं. जिथं म्हणून आपण मला इथं नाही जायचं आहे, याच्या घरी नाही जायचं आहे, त्याच्या घरी नाही जायचं आहे, पण लेकरायच्या ना आपल्याला जास लागते. म्हणून विचार नको करत जाऊ का कोण काय म्हणन काय नाही. लेकरासाठी काही करा लागते म्हटलं. असं शर्माचं नाही, मागायचं सांगायचं का असं असं आहे बा, लेकरं ऐकून नाही राहिले. देत नाही काय कोणी भाजी देऊन देत. आता माझ्याच घरची गोष्ट माहीत बी लेकरं नाटकं करते ना. पण मी शरमतो काय, मग मी येतो तुमच्या घरी वाटी घेऊन, देव थोडीशी भाजी, कायची भाजी बनवली तर. मी शरमतो काय म्हटलं, पाहुणे राहो काही राहो. आता सगळ्याच्याच घराची म्हणा कंडिशन अशीच आहे. लेकराच्या पायी मागाच लागते म्हटलं एकामेकाला. आपण तर मागतो, बाकीच्याचं नाही माहीत मला, बाकीचे मागते नाही मागत. पण आपण तर मागतो. तर द्या ना मग मला थोडीशी भाजी. एक काम कर ना, रडून राहिला तर आलू वांग्याची भाजी बनवली तर भाजी काही नेऊ नको, मस्त रस देते तुले. आंब्याचा रस घेऊन जाय आणि 2-4 पुऱ्या घेऊन जाय. दे जो दोन्ही लेकराले. बबिता दे बरं, दे म्हटलं 3-4 पुऱ्या देऊन दे आणि रस देऊन दे हिच्या लेकरासाठी. पुऱ्या गिऱ्या कायले देता? पुऱ्या नाही पाहिजे, फक्त रस देऊन द्या ना. मी तर भाजीच बनवत होती, पण आता तुम्ही रस बनवून राहिले. तर घेऊन जाय ना, रस खाईन तर रस आणि भाजी खाईन तर भाजी. थोडीशी भाजी देऊन दे जो बबिता. थोडीशी भाजी देऊन दे एका वाटीत आणि रस देऊन दे आणि पुऱ्या देऊन दे. हो आई. तुमचा स्वयंपाक हातच आहे काकू? आमचा स्वयंपाक चालू आहे बाबा आता आरामात. आता कुठं जायचं आहे, घरीच राहणार तर बनव आता आरामात. दिवसभर बनवणं आहे आणि खाणं आहे. काय आहे मग, कोणते कामं आहे? चांगलं आहे मग, करा आरामात स्वयंपाक 12-1 वाजेपर्यंत. नाही 12-1 नाही वाजत, सगळंच झालं म्हटलं. भाजी भात पुऱ्या, रसही झाला, फक्त पुरणाच्या पोळ्या राहिल्या. पुरणाची पोळ्या झाल्या असत्या पण वेळेवर.
वेळेवर होते काय, डाळ शिजायलाच तर टाईम लागते. नाही तर आतापर्यंत तर पुरणाच्या पोळ्या गिड्या बनवून खाय खोटा भांडे घासगुस झाले असते म्हटलं. पण आता वेळेवर आमची तयारी. नाही तर मग सकाळीच टाकली असती पुरणाची डाळ, तर आतापर्यंत तर किती मोठे कामं झाले असते आमचे. हो बनवा ना बनवा, आरामात बनवा, कुठं जायचंय. नाही तर काय, मग जेवण करा ना आराम करा. घ्या ना आशा ते रसानं पुऱ्या घ्या म्हटलं. अन आशा पुरणाची पोळी लागन तर ये जो मग थोड्या वेळानं, अर्ध्या घंट्यानं घेऊन जाजो 2 पुरणाच्या पोळ्या. नाही नाही काकू, पुरणाच्या पोळ्या गिळ्या नाही पाहिजे, बनवा तुम्ही आणि खा म्हटलं. आता हेच तर लय झालं, लेकरांना खा नाही होणार. दे जो, खाऊ दे जो लेकरायला. खाईन तेवढं खाईन लेकरं, नाही खाणं होणार तर तू खाऊन घे जो. चला मग काकू, जातो बा, बसली असती नाही तर. ये जो, आरामात ये जो, पहिले लेकरायचं पाय. दे त्याला जेवाचं दे. हो बापा, जाऊन पाहतो गुंड पाळले का काय केलं त्यानं, तर लेकरायचाही धाकच आहे. हो नाही तर काय, लय पाहा लागते ना लेकरायले. तुमची लेकरं नाही दिसून राहिले, कुठं गेले तर. गेले चंद्रकलाच्या घरी, नेलं चंद्रकलानं. सकाळी आली होती ते अशीच, तर चला म्हणे घरी घेऊन गेली दोघाले. पापड गिपड तळले म्हणे, चिप्स पापड. आज उपवास आहे ना, आज शनिवार. अच्छा, कोण करते उपास शनिवारी? अम्मा योगेशचे बाबा करते ना. अच्छा अच्छा, ते काकाजी करते ना. हो, तर म्हणे आलूचे पापड तळले म्हणे, साबुदाण्याचे वडे बनवले, चिप्स तळले म्हणे, तर घेऊन जातो म्हणे लेकरायले, खाईन म्हणे. साबुदाणा आवडते लेकरायले, तर घेऊन जाय म्हटलं. अच्छा अच्छा, चांगलं आहे ना. तर लेकरं नाही आहे म्हणून घर शांत शांत नाही आहे म्हटलं. नाही तर आता येऊ दे ना लेकरायले. आता फेकफाक करते म्हटलं, इथची वस्तू तिथं तिथची वस्तू तिथं. कुठं जाग्यावर राहतेत काय लेकरं? काय नाही काकू, लेकरं काय धिंगा मस्तीत चालू राहते. नाही तर काय, मग त्याच्यानं म्हटलं लेकरायला याच्या पहिले सगळे कामं गिमं करून तयार राहा. हो हो, करा ना मग, करा स्वयंपाक करा, जातो मग काकू. बरं. आणि ये जा प्रीती. प्रीती म्हणतो काय हो, मी बी तुझ्या नावच तोंडात नाही येत. आशा पाहिजे म्हटलं पुरणपोळी गी लागन तर येऊन जाजो. मनात धाक नको ठेवू का काय बाजू काही मले म्हणन काय, कावरली काय डबल डबल येते. असं काही वाटत असन तू या मनात, तर तसं काही ठेवू नको. पाठवून देजो, नाही तर पोराले तू नाही येशील तर. मी काही नाही म्हणत. पाठवून देजो म्हटलं बिंदास. नाही पाहिजे ना काकू, नाही पाहिजे म्हटलं, हेच तर लेकरांना खाणं नाही होत. नाही पाहिजे, हेच होते म्हटलं. बनवा ना तुम्ही, बनवा आणि खा म्हटलं. बरं नको पाठवू तू. मला माहित आहे तू काऊन नाही पाठवशील, तर तुले तसंच वाटत असन का काय मागू काय पाठवू. बरं जाऊ दे, तू नको पाठवू आणि नको येऊ. मी शीट म्हटलं तू या घरी पुरणपोळी घेऊन. जेवण खावण करून येईन मी दुपारी. बरं, ये जा. हो ना, ये जव लेकराले पाठव जव, पोराले पाठव जव. राहू द्या ना काकून, राहू द्या ना काकू. 2 पुरणाच्या पोळ्या घेऊन जाशील तर काय काय होते म्हटलं. काही बिघडन काय? नाही नाही, काही बिघडत तर नाही. मग घेऊन जातो नाही तुम्ही बाप्पा. नाही नाही नाही, आणून देईन मीच. बरं, आणून दे जा. येतो मग वहिनी. हो हो. आई, किती डाळ राहिली अजून वाटाची? थोडीशीच आहे हो, आता 5 मिनिट लागन. बरं बरं, बनवून घेऊ मग आपण पुरणाच्या पोळ्या. हा, मी लवकर लवकर तुले बनवू देतो पुरणपोळी, आणि तू लवकर लवकर पकडून घे जा. ठीक आहे. नाही आई, पुरणाच्या पोळ्या मस्त बनल्या. हो ना, डाळ कशी वाटली मग मी? किती वेळ लागला मला डाळ वाटायला? मग मस्त तर बननच. पुरणाच्या पोळ्या मस्त बनल्या. गोळही एवढंच पाहिजे ना, गोळ गिळ मस्त झाल्या. मग माझा अंदाज चुकते काय? माझा अंदाज गिंदाज नाही चुकत, बरोबरच राहते. नाही, हे लेकरं तर आलीच नाही, जेवण केलं असतं यायनं तर. आता भूक नसन लागली लेकरायले, त्याच्यानं आले नाही ते. आणि नाश्ता केला ना त्यानं पोटभर, मग कायची भूक राहते. आपण जेवण करू म्हटलं, आपल्याला भूक लागली आपण जेवण करून घेऊ. आणि मग जेव्हा प्रकाशचे बाबा आणि प्रकाश येईन तेव्हा त्याला देऊ मग वाढून. त्याला किती वेळ लागते ना, काही नाही. हो, आता वावरात गेले तर टाईमच लागते. मग त्याची वाट पाहत कोण बसन. तर भूक लागली तर जेवण करून घे, मी करतो. बरं बरं. शांते, झाला का स्वयंपाक? हो झाला ना. झाला ना बाबा स्वयंपाक, जेवणालाच बसलो आम्ही. वाढू काय तुमच्यासाठी ताट? वाढ ना बाई बबिता, वाढ ताट वाढ, भूक लागली, जेवण करून घेतो. अरे वा, पुरणपोळी शांते, पुरणाच्या पोळ्या बनवल्या असतं. मग बनवू नाही काय, इच्छा झाली तर बनवल्या बा पुरणाच्या पोळ्या. चांगलं झालं ना बनवल्या तर. आणि प्रकाश नाही आला जेवण करायला? आला ना, तोही आला, हातपाय धुवून राहिला. वाढ ना तू, ताट वाढ, येतेस तो. वाढ मग बबिता, प्रकाशसाठी वाढ, प्रकाशच्या बापासाठी वाढ. हो आई. बरोबर आहे ना, शांतेचं मन झालं तर शांतेचं काही बनवण. मी म्हणन तेव्हा नाही बनवशील तू. बनवत नाही काय व, बनवतो नाही तर काय मग. बिनफालतू मला बदनामच करता बा तुम्ही. बदनाम करत जा फक्त, बनवत नाही.
हा काय मी एकटीच बनवू खातो काय? मी बनवतो आणि तुम्हाला देतो म्हटलं. बरं. हा मग आज बनवली बा आम्ही पुरणपोळी, मस्त आंब्याचा रस, आलू वांग्याची मस्त तिखट भाजी, असा साधा सुधा स्वयंपाक बनवला. चला मग, कोणाकोणाला आवडते पुरणपोळी सांगा मग नक्की कमेंटमध्ये. कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.